सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. उदयजी या ठिकाणी होते, दादा भुसे होते. आम्ही आमचे मित्र भाजपचे आमचे पदाधिकारी प्रसाद दिवे यांच्याशीच वेळा चर्चा केली आणि त्यातून असं ठरलं की त्यांनी आता माघार घ्यावी. त्याचे एक दोन मुद्दे आहेत, ते वैयक्तिक नाही. त्यांचं म्हणणं आहे नार पारचा विषय मार्गी लावा, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी कसं मिळेल. शासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. काही शाळकरी मुलांना बोटीतून प्रवास करण्यासाठी परवानगीसाठी त्यांचा अर्ज प्रलंबित आहे, त्याची मागणी त्यांची. आणि सर्वात महत्त्वाचं कायदा आणि सुव्यवस्था. मालेगाव शहरामध्ये ज्या पद्धतीने सर्रास वापर झालेला आहे, बोला त्या ठिकाणी लँड माफिया तयार झालेल्या आहेत. 2 मिनिटं मी एक मिनिट त्याचा तात्काळ बंदोबस्त व्हावा. लाईव्ह केलेलं आहे ना, तुम्ही चेक केलं का? अहो मॅम, ते अचानक बाहेर आले, ते असं दौरा थोडी या ठिकाणी मागे घेण्याचा निर्णय केलेला आहे. चालू केलेली लिंक तुम्ही चेक केली का? देवेंद्रजी त्यांच्यासोबत चर्चा झाली, सकाळी झाली. शिंदे साहेबांसोबत माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबतही त्यांची विस्तृत चर्चा झाली आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी या ठिकाणी फार्मला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या म्हणजे मागे घेता येणार नाही, पण जाहीर पाठिंबा, कारण आता मागे घेण्याची मुदत संपलेली आहे, म्हणून त्यांच्याकडे जाहीर पाठिंबा आमचे जे उमेदवार आहेत, कराडे महायुतीचे, शिवसेनेचे, शिंदे गटाचे, त्यांना या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याकडनं नेमकं काय आश्वासन त्यांना देण्यात आलं, कशी समजूत काढण्यात आली? 2-3 दिवसांपासून ते खरं तर नव्हते आपल्या संपर्कात. त्या सगळ्याच ठिकाणी 17 ठिकाणी निवडणुका आहेत. आपण बघितलं सगळ्याच ठिकाणी जिथे भाजपचे उमेदवार आहेत ते काही शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते, काही ठिकाणी त्यांचे उमेदवार आहेत, आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे होते, झालेलं होतं. पण सगळ्यांना समजुतीनंतर सर्वांनी आपापले अर्ज मागे घेतलेले आहेत. फक्त श्रेष्ठींची त्यांचं बोलणं झालेलं आहे. आम्ही स्थानिक स्तरावर मंत्री आहोत, आमच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे. आणि मला वाटतं सगळ्या ठिकाणी आता हा प्रश्न सुटलेला आहे. नाशिकचा प्रश्न सुटला की जळगावचा प्रश्न अतिशय सहज सुटणार आहे. म्हणून मला वाटतं की त्यावेळेला 17च्या 17 जागा, म्हणजे 6 तर आमच्या बिनविरोध झालेल्या आहे, 11 जागा पुन्हा आम्ही एक हातीच्या ठिकाणी निवडून देऊ. 17च्या 17 100% जागा या माहितीच्या निवडून देऊ. भाजप बंडखोरांनी माघारी जळगावला शिंदे गटाचे उमेदवार माघार घेणार का? तेच आपल्याला सांगितलं की जळगावचा प्रश्न संपलेला आहे, तोही लगेच संपेल. इकडे माघार झाली, इकडे माघार होईल. गोकुळ गोकुळ गीतेच्या संदर्भात काही निर्णय झालाय? आपण बघतात काल गणेश गीते या ठिकाणी राष्ट्रपर्यंत होते, दिवसभर आमच्या सोबत होते. आजही सकाळपासून ते होत्या. आमच्या नगरसेवक वहिनी आहेत, गीते वहिनी, त्या सुद्धा या ठिकाणी. गोकुळ गीतेची माझं बोलणं झालेलं आहे, फोनवर बोलणं झालेलं आहे. 4-5 वाजेपर्यंत ते बाहेर गावी 4-5 वाजेपर्यंत या ठिकाणी येत आहेत. त्यांच्याशी बोलून सुद्धा हा निर्णय या ठिकाणी होईल. मला खात्री आहे ते सुद्धा या ठिकाणी आपला उमेदवारी मागे घेऊन त्या ठिकाणी महायुतीला जाहीर पाठिंबा देतील. दादासाहेब थोडं आतमध्ये या ना. दादासाहेब थोडं गेल्या 2-3 दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. एक माघार तर झाली आहे, पाठिंबा मिळालाय. दुसऱ्यासाठी कसा प्रयत्न चालू आहे, किती वेळ लागेल सर्वांना? मला असं वाटतं की याचं उत्तर आधीच श्री धोनी या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरा जो अर्ज या ठिकाणी दाखल झाला आहे तो देखील पाठिंबा द्यावा, त्यांनी देखील महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे ही विनंती भाऊनी देखील केली, मी देखील केली, दादा भुसे देखील केली आहे. तर आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्याच्यामध्ये देखील यश आम्हाला येईल आणि त्याचं फायनल डिसिजन श्री धोनी इथं सांगितलं ना, त्यांनी तो डिसिजन परत त्याच्यावर बोलावं नाही. आणि त्यांनी देखील हे देखील ठामपणानं सांगितलं की नाशिकमधला हा जिल्हा सुटला की जळगावचा देखील जिल्हा ताबडतोब एका गटात समाधान नाही. एक जी माघार होती किंवा एक पाठिंबा मिळतो त्याच्यावर समाधानी नाही. अजून दुसरा समाधानी नाही किंवा आहोत त्याच्यापेक्षा प्रशांत बासूंनी देखील सीएम साहेबांचा, डीसीएम साहेबांचा, गिरीश भाऊंचा, माझा असेल, दादा भुसे साहेबांचा असेल, शब्दाला मान ठेवला. त्याच्यामध्ये असं काही नाही की समाधानी आहे किंवा नाही. बापूंनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळं आम्ही महायुतीचे सगळे मंत्री, आम्ही पदाधिकारी समाधानी आहोतच ना.
आणि गोकुळजींचा जो अर्ज राहिलेला आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचं फायनल डिसिजन काय होणार आहे हे देखील सुतोवाच महाजन साहेबांनी देखील जळगावचं कधी म्हणजे प्रश्न हाच आहे की एक झाली आहे नाही, मला असं दोन्ही वाटतं की झाल्याशिवाय जळगाव नाही का? जळगावचा विषय देखील संपलेला आहे. त्याच्यामध्ये काल दिवसभरामध्ये मुख्यमंत्री मोदयांबरोबर उपमुख्यमंत्री मोदयांबरोबर 4 ते 5 वेळा सुद्धा गिरीश भाऊ बोललेले आहेत, मी देखील बोललेलो, दादा दुसरे देखील साहेब बोललेले आहेत. त्याच्यामुळं आता पहिली दुपारची तुम्हाला ब्रेकिंग मिळाली, आता संध्याकाळी थोड्या वेळाला देऊ परत ब्रेकिंग. पण इतके दिवस हे सगळं लागलं, आज समन्वयाचा अभाव आहे महायुतीतला. अजिबात समन्वयाचा अभाव नाही. मी सकाळी देखील त्याचं उत्तर दिलं. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आमदार होण्याची इच्छा असते, जिल्हा परिषद सदस्य होण्याची इच्छा असते. शेवटी तो व्यक्ती जर आमची संबंधित नसती तर आम्ही सांगितलं असतं की त्याची काय म्हणजे त्याला समजवायची काही गरज नाही. पण प्रसाद बापू असतील, गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, आमची सगळी मंडळी आहेत. त्याच्यामुळे त्यांचा गैरसमज जो झालाय तो दूर करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये जर आम्ही आणलं तर विजय अजून सुखकर होऊ शकतो. यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याला आम्हाला नक्की यश येणार आहे, याच्याबद्दल कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता. पण गिरीश भाऊंनी त्यांच्या मागण्या सांगितल्या, त्यांना वैयक्तिक स्वतःसाठी म्हणून त्यांना उमेदवारी नको होती असं बोलण्यात जाणवलं. तर ते सरकारवरच कुठेतरी नाराज आहे. आता जे इथे लोकप्रतिनिधी आहेत ते कुठेतरी अपयशी ठरतात असं त्यांच्या मागण्यावर दिसतंय. की मालेगावचं ड्रग्ज तिथे आहे, तिथे गृह खातं नाराज आहे, नारपारचा विषय आहे. म्हणजे मंत्र्यांवर आणि लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये उशीर झाला असेल. त्यांनी असं काही सरकारवर नाराज आहे किंवा कुठच्या मंत्र्यावर नाराज आहे किंवा कुठच्या लोकप्रतिनिधीवर नाराज आहे असं काहीच सांगितलेलं नाही. थोडा उशीर झाला असेल तर ती जी कार्यप्रणाली उशीर व्हायची आहे ती लवकरात लवकर करावी हीच प्रसाद बाबूंची इच्छा आहे. म्हणजे नाराज म्हणजे हे कुठेतरी कमी पडतात म्हणून त्यांना उमेदवारी करायची असं. मगाशी पण हा प्रश्न तुम्ही जरा वेगळ्या अर्थाने विचारला होता, आता परत तोच विचारलेला आहे. त्याच्यामुळे आमचं उत्तर देखील तेच आहे. पण नाशिकची जागा शिंदे शिवसेनेसाठी एवढी प्रतिष्ठेची का बनली? तुम्ही स्वतः 3-4 दिवस इथे जवळ टुकून आहे. काय नाही, नाशिकची जागा कशी, नागपूरची जागा, गडचिरोलीची चंद्रपूरची जागा, परभणीची जागा, यवतमाळची जागा, जळगावची जागा, सगळ्या 17च्या 17 जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत आणि 17च्या 17 जागा जिंकायच्या आहेत यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो. आता हे दोन्ही संकटमोचक राज्यभर फिरणार आहे. संकट दूर कुठे आता संकट आलेलं नाही. मला वाटतं 2-3 ठिकाणी हा काय होता तो जवळपास संपलेला आहे. आज नाशिक जळगाव झालं म्हणजे बहुतेक ठिकाणी 100% ठिकाणी हा सगळा प्रश्न संपणार आहे आणि आता मी महायुतीमध्ये लढणार आहोत. कोणी आमचा बंडखोर या ठिकाणी राहणार नाही. आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की 17च्या 17 जागा एकही जागा विरोधी पक्षाला या ठिकाणी मिळणारच नाही. आता किती बोलबच्चे करू द्या, काही बोलू द्या, पण लोक त्यांच्या पाठीशी नाही. आता घोडे बाजार चाललाय, गदे बाजार चाललाय, वाटेल तशी वायफाय प्रत्येक निवडणुकीवर जे अर्थ आहे. पश्चिम बंगालमध्ये इतका दारुण प्रभाव झाला तरी पण काहीतरी आहेच त्यांचं. पेट्यांमध्ये खराबी आहे, आम्ही राजीनामा देणार नाही किती म्हणताय. तिकडून आपले राऊत साहेब वाटत मुक्ताफळ, राहुल गांधी वाटत ते मुक्ताफळ उजळत आहेत. पण लोक तुम्हाला स्वीकारत नाही. लोकांनी स्पष्ट तुम्हाला नाकारलेलं आहे आणि आता नाही पूर्ण देशभर, इथे नाही सगळ्या देशभर हे झालं की तसं, ते झालं की तसं, बॅलेट पेपर बटनवर घ्या, बोर्डवर करून घ्या. मला वाटतं त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. देशामध्ये कुठेही राज्य आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये बघा, त्यांना कोणी स्वीकारणार नाही. काँग्रेसचा पुरता बँड वाजलेला आहे आणि आपल्याकडचे बोलबच्चन आहेत त्यांचं काही ठिकाणा राहिलेला नाही. हो, पण एवढं सगळं पोषक वातावरण महायुतीच्या बाजूने आहे. असं असताना 2 उमेदवारांची बंडखोरी रोखण्यासाठी 3 मंत्र्यांना 3-3, 4-4 दिवस लक्ष घालावं लागतं. हे तुम्हाला विरोधाभास नाही वाटत का? म्हणजे एका विरोधाभास ते त्यांचंही तुम्हालाही माहिती ती कशी काय ते सक्षम उमेदवार आहेत. त्यांनाही वाटतं की मी निवडून येणारच आहे, मलाही वाटतं निवडून येणार आहे. आता पक्षाने निर्णय घेतलेला आहे. ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेला सुटलेली, बरोबर आहे. आधी त्यांचा त्या ठिकाणी उमेदवार होता शिवसेनेचा, त्यामुळे त्यांचं म्हणतं की भाजपाला जागा घ्या. पण ते आता वाटाघाटीमध्ये सुटू शकला नाही. आपल्यालाही कल्पना आहे, त्यांनाही कल्पना आहे. आता मग शिवसेनेला जागा सुटल्यावर त्यांनी अधिकृत उमेदवार दिल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही बंडखोरी करावी, आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करावी, हे काही मला वाटतं अपेक्षित नाहीये. आणि म्हणून आम्ही त्यांची समजूत घातली. तेही मोठे ताकदवार कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यामुळे आम्हाला सगळे जवळचे आहेत आणि म्हणून आम्ही त्याची मनधरणी करून त्या ठिकाणी आज त्यांना जाहीर पाठिंबा द्यायला लावलेला आहे. पण महायुतीच्या मतदारांना मतदान करणारे अशी काही भीती आहे तुमच्या उमेदवार? मला वाटतं भीतीचा प्रश्न नाही, पण आम्हाला असे उमेदवार एकदा जर आपल्याला दूर गेले तर मग दूर जातात.
आम्हाला त्यांना दूर जाऊ द्यायचं नाहीये, आम्हाला सगळं संघटित राहायचं या ठिकाणी, आणि म्हणून आम्ही त्याची मन धडे ते आमच्या घरचे लोक आहेत, ते काही परके नाही आहेत. तर गणेश तिथे माझ्या रोज असतो, नाशिक आलं की कोण असं गणेश असतो ना, पण मी त्याला सांगू शकतो हक्काने, एक दिवस गेला, 2 दिवस, ठीक आहे, 3ऱ्या दिवशी गेल, अजिबात चालणार, मान्य करतील. तसं जे या ठिकाणी आहेत, आमचे जुने मित्र आहेत, जवळचे संबंध आहे, 1-2 दिवस त्यांना नाही वाटलं, आम्ही ते सांगितलं नाही, आपल्याला असा युतीमध्ये महायुतीमध्ये आपल्याला असं ग्रो करता येणारच नाही. त्यांनी सांगितलं मान्य आहे. शेफ साहेबांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं, तयार झाले. त्याच्यामध्ये खूप हे करावं लागतं, मग मतं मिळणार नाही का, असा कुठला विषय नाही. इथे आमची मतं तुम्ही बघितली आहे सगळीकडे 17 ठिकाणी, इथे पण आमची 450 मतं आहेत. 700 हो, जळगाव सुद्धा जवळपास 450 550 मतं आहेत. आम्हाला थोडं धकायला मागे यात सांगत, पण मला असं वाटतं की आम्ही सगळे एक राहिलो पाहिजे. आमचे कार्यकर्ते कुठल्याही जवळचे जितके वर्ष काम करतायत ते दूर जायला नको, म्हणून आमचा हा प्रयत्न आहे. तुमच्यासाठीच ना सगळे आमच्या सगळ्यांच्या भावना आम्ही भाऊंपर्यंत पोहोचवल्या आहे. माझी मागणी वैयक्तिक कुठल्याही प्रकारची मागणी नाही. मी भाऊला सांगितलं की नार पार्क हे लवकरात लवकर पूर्णत्वास द्यावं. त्याचा लेफ्ट बँक कॅनॉलचं दुपटीकरण आहे, राईट बँक कॅनॉल हा 1.5 पट वाढवण्यात येणार आहे. त्याऐवजी राईट बँक कॅनॉल सुद्धा आपण दुपटीने करावा, डबल कॅपॅसिटीचं, आणि त्याचं लास्ट शेवटची जी जारी आहे, लास्ट लेग जो आहे त्याचं एक्सटेन्शन करावं, म्हणजे आणखी 3 गावं तिथे कव्हर होतं, अशी मागणी केली. आणि याच्यासाठी अलोकेटेड फंड्स हे नेहमीच्या बजेटमध्ये आपण ठेवावे, वाटलं तर सप्लिमेंटरीमध्ये पण याचा अंतर्भाव करावा अशी मागणी केली. आणि मी वैयक्तिक माझ्या शहरासाठी म्हणून मागितलं की माझं शहर दिवसेंदिवस जास्त मतांवर चाललंय, कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. आज सर्वसामान्य नागरिकाला काही भागामध्ये जाणं मुश्किल झालंय. हे सगळं सुधारण्याची गरज आहे. मला काही नको, माझ्या शहरासाठी तुम्ही लवकरात लवकर हाय लेवल मीटिंग सीएम साहेबांच्या चेंबरमध्ये, सीएम साहेबांच्या उपस्थितीमध्ये लावावी, आणि तिथे सगळ्या स्टेक होल्डर्सला बोलवलं. तर भाऊंनी लगेच ताबडतोब कबूल केलं की मालेगावला ही मीटिंग लावतो, आणि मालेगावी त्याच दिवशी पाणी परिषद सुद्धा घेऊ, अशा प्रकारे भाऊंनी सांगितलंय. तर त्यांचा आशीर्वाद, त्यांचे विचार, त्यांनी दिलेला शब्द आम्ही आज नाही भविष्यातही कधी खाली पडू देणार नाही, याची खात्री आपल्या पण सर्वांना. या मागण्यांसंदर्भात या मागण्यांसंदर्भात सीएम साहेबांचा खूप ऋणी आहे. लगेच या विषयाला त्यांनी हात घेतला. भाऊंनी पुढाकार घेतला असला ते सीएम साहेबांचे आमच्या सर्वांवरती सीएम साहेब या महाराष्ट्राचा कारभार ज्या तर्फेने करत आहेत त्याची तारीफ करावी तेवढी कमी आहे. आणि याच्यात शिंदे साहेबांनी सुद्धा, म्हणजे शिंदे साहेबांनी वैयक्तिक मला फोन करून 2 वेळा सांगितलं. त्यामुळे शिंदे साहेबांचेही फार फार आभार. दादा भुसे साहेबांचे आभार. सामंत साहेबांचेही आभार. सामंत साहेबांनी तब्बल 3 दिवस मला वेळ दिला, आणि समजूत घालण्यासाठी भाऊंनी जेवढा प्रयत्न केला तेवढाच सामंत साहेबांनी केला. त्याबद्दल सामंत साहेबांचे मी मनापासून आभार मानतो. सर्व कार्यकर्त्यांचे, माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. या निवडणुकीतून मी उमेदवार नाही, हे आपल्या सर्वांच्या साक्षीने, भाऊंच्या साक्षीने जाहीर करतो. पण ह्या ज्या तुमच्या मागण्या होत्या, या आधी तुम्ही काही कोणाशी पत्रव्यवहार केला किंवा पाठपुरावा, एक मिनिट, थेट उमेदवारी करून आमदार होऊनच हे प्रश्न सोडावे असं वाटतं का? या आधी तुम्ही मी मागे पण खुलासा केला प्रसारमाध्यमांचा. पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आणि पक्षाने मला उमेदवारी द्यावी. मी सक्षम उमेदवार आहे. या उमेदवारापेक्षा मी जास्त सक्रियपणे, जास्त सक्षमपणे मतदारांची आणि परिसराची आणि नाशिक जिल्ह्याची बाजू मांडू शकेल असा माझा विश्वास होता, आणि त्या विश्वासापोटी ही उमेदवारी मी केली. यात कोणाचा अपमान करण्याचा काय. साहेब, कालपर्यंत तुम्ही म्हणत होते की दराडे सक्षम उमेदवार नाहीये, त्यांच्याकडे तुम्ही टीका केली. आज एकदम भाषा बदलली. काय जबाब होता का, काय होतं मागे? आणि दराडेंची तरफदारी करणार नाही. मी सांगतो की मी उमेदवारी मधून माघार घेतलेली आहे. मी महायुती बरोबर आहे. एक मिनिट,
आपण आता जे म्हणतात मालेगाव बकाल झालंय. दादा भुसे मंत्री त्यांचं मतदारसंघात जो तिकडचा भाग आहे ना, एक भाग आहे ना, नदी पलीकडचा म्हणजे जो पश्चिम भाग आहे तो चांगला आहे, त्यांचा मतदारसंघ चांगला आहे. इकडचा जो पूर्व भाग आहे त्याची खरोखर परिस्थिती खराब आहे. चला जय श्रीराम. दादा खतांचा प्रश्न आहे. 2 मिनिटं खतांचा तुटवडा आहे. 2 मिनिटं दादा राजकीय सगळं हो दादा तुम्ही बोललं पाहिजे ना. मालेगाव बघायला गेलं, मालेगाव मध्ये राज्यामध्ये खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. जवळ आलेला आहे. त्यामुळे प्रचंड त्रास जो आहे तो शेतकऱ्यांना होतो. पण अतिशय सक्त अजून पेरण्याला सुरुवात झालेली नाही. अजून पाऊस पडला नाही, काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडलेला आहे. आणि सीएम साहेबांनी आधी सांगितलेलं आहे की यावेळेला जून महिन्यामध्ये पाऊस उशिरा पडेल, त्यामुळे पेरणीची घाई कोणीही करू नये, अन्यथा दुबार पेरणीची वेळ आपल्या सगळ्यांवर त्या ठिकाणी येईल. खतांच्या साठ्याच्या बाबतीमध्ये 2 कॅबिनेटमध्ये गेल्या अतिशय सखोल चर्चा झाली, अतिशय गांभीर्याने चर्चा झाली आणि यावेळी खतं कुठेही कमी पडणार नाही त्याची काळजी आम्ही या ठिकाणी घेऊ. मला वाटतं की अजून पावसाळा सुरू झाल्यावर पेरण्यात खताची गरज पडेल. विनाग्रह काम करून ठेवायचा, मग त्यामुळे अडचणी होतात असंही करू नका. पण खतांच्या बाबतीमध्ये शासन सगळा आम्ही स्टॉक करून ठेवलेला आहे. जे मागच्या वर्षी लागत होतं तेवढी खतं जी आहेत त्याचा स्टॉक आम्ही कोऑपरेटिव्ह संस्थेच्या घरी करून ठेवलेला आहे. तिकडे हिंगोली आणि तिकडे सोयाबीन आणि जे शेतीची जे पिके त्याला युरिया वगैरे ही पिकं लागतात त्याचा प्रचंड तुटवडा आहे. बघू घेऊ आपण म्हणतात त्या ठिकाणी जशी अडचण असेल तर मी जिल्हाधिकाऱ्यांशी लगेच बोलतो. तसं असेल तर तिथे त्यांच्या लगेच बघणार. आता बोलतो गव्हर्नमेंट